लक्ष्मी समजत असाल तर मग आमच्याकडे वाईट नजरेने का बरं बघता? का बघता? एवढंच नाही तर देशाचं सर्वोत्तम पद म्हणजे राष्ट्रपती हा पदावरही सुद्धा एक स्त्रीच आहे ना हो. आमच्या जवळी म्हणजे आमच्या शाळेची मुख्याध्यापिका ही सुद्धा एक स्त्रीच आहे ना. मग तुम्ही स्त्रियांना मनोरंजनाचं साधन का बरं म्हणता? कालचीच गोष्ट आहे. मी रस्त्याने जात होती. मला खूप भीती वाटत होती. अंधार झालेलं होतं. मी खूप भिवत होती. तर मला साईडला 2-3 मुले दिसली. मी त्यांच्याकडे गेली. त्यांना म्हणाली, दादा, हो दादा, थोडीशी मदत कराल का माझी? मला खूप भीती वाटत आहे. मला माझ्या घरापर्यंत पोहोचवून द्याल का? माझी आई बहुत वेळची वाट बघत आहे. मला प्लीज माझ्या घरापर्यंत पोहोचवून द्याल का? ते मला हो म्हणाले. पण मला त्यांचे लक्षणं काही ठीक नाही वाटले. ते माझ्या जवळ येऊ लागले. दादा, हे काय करतात तुम्ही? दादा, हे काय करून राहिलात? दादा, हे काय करतात तुम्ही? माझ्या जवळ काय येतात? दादा, माझा हात का पकडला दादा तुम्ही? दादा, सोडा मला, सोडा. मी तर तुमची छोटीशी मदत मागितली ना दादा. हे काय करतात दादा तुम्ही? सोडा मला. दादा, सोडा ना. माझी आई खूप वाट बघत आहे दादा. मला जाऊ द्या दादा. दादा, मला जाऊ द्या दादा. मी कोणाचंच पण वाईट नाही बघत. मी खूप तळमळत होती. मी भीक मागत होती माझ्या आयुष्याची. तरी ती मला सोडली नाही. ती माझ्याकडे एवढं अत्याचार केले, तोपर्यंत मी मरण्याची याच्यात तयारी, तोपर्यंत ती मला नाही सोडले. माझं काय होतं? मुलगी म्हणून जन्माला हिला हात नाही माझा होणार. आज जे काही माझ्यासोबत घडलं, उद्या त्याच स्त्रीसोबत घडेल, नंतर त्याच स्त्रीसोबत घडेल, नंतर संपूर्ण भारत देश अत्याचाराने ग्रासून जाईल हो. यासाठी माझं कोणीवाणी नाही का? तुम्ही कॅन्डल मार्च काढता, मोर्चे काढता, फोटो लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. अरे हो, ते सर्व तर केलं जातं. पण जे नराधम स्त्रियांवर अत्याचार करतात त्यांचं काय? त्यांना कठोर कारवाई व्हायला नको काय? जे स्त्रियांवर अत्याचार करतात ते तर समाजामध्ये वावरताना दिसतात. आपण म्हणतो स्त्री ही आपला नाही संपलात. हो, स्त्री ही आपला नाही संपलात, पण ती कुठंतरी मागे पडलेली आहे. आजच्या या जगामध्ये ती सुरक्षित नाही हो. आणि तुम्ही म्हणता ना स्त्री पुरुष समानता, पण स्त्री पुरुष समानता असूनही ती स्वतःची हे नाही करू शकत हो. तेव्हा काय घडेल तेव्हा का नाही आपण काही सांगू शकतो. आज जरी मला कोणी माझ्या न्याय हक्कासाठी माझ्यासोबत असेल ना, तरी मी स्वतः लढेल. आणि मी कोणतंही असं मोठं पाऊल उचललं नाही की ज्याच्यापुढे माझं वाईट होणार. मी लढणार आणि मी जिंकणार. मला माहित आहे माझ्या समोरील जे तमाम व्यक्ती बसले आहेत ना, ते कुठेही जरी स्त्रियांवर अत्याचार होताना बघतील ना, ते पेटून